नमस्कार मंडळी. आज आम्ही खूप दिवसातून घरातून बाहेर पडलेलो आहे. मामाच्या गावी आलेलो आहे. तर कशासाठी आलोय ते आपण मामाला विचारू. मामा, सगळे मित्रमंडळी ती तुम्हाला मिळून भेटायला आलेत, का बरं आलेत? हे यांचं ते रील टार आहे ती, आणि ह्यांना ते गाणं ते रील बनवायचं आहे. त्यामुळं माझ्याकडं थोडं थोडं कला आहे. त्यांना माझी कला ह्यांच्या पुढं नेऊन उजेडात आणण्यासाठी आली ती. काय आहे थोडक्यात? हे गाणे येते, शायऱ्या येत्या, काय लवटोर येत्या. जरा तुमचं सुरुवात कशी शेतकरी केली? माणूस आहे अंगठा बहादूर. माझी कला ह्यांच्यापर्यंत पोचावी, महाराष्ट्रापर्यंत, अशी माझी इच्छा आहे. म्हणून ही माझ्याकडे आली ती आणि मी त्यांना बोलवून घेतलंय. आणि त्यांनी जे गाणं लिहिलंय त्या गाण्याचं कलाकार दाखव इकडे. राहुल दादा आहेत त्यांचे बंधू. कार्प जरा बाजूला सर पाहू दे. पहिलं गाणं आता रिलीज होईल पहिलं गाणं थोड्या दिवसात रिलीज होईल. हे मी गाणं लिहिलेलं आहे. आणि कलाकार हे आहेत दोघंजण बसलेले. यांचं गाणं आम्ही आता ते शूट केलं व्हिडिओ. तरी 1-2-3 दिवसात येईल व्हिडिओ. तर सपोर्ट करा, तुम्ही सपोर्ट द्या. तर आपले हे नाही ते मामाचं आभार. शेतकऱ्याचं गाणं आहे म्हणा. तेव्हा तुम्हाला हे अडचणी द्या माझ्या आयुष्यात. एवढ्या काय करावं तुम्ही सांगा काय करायचं. अहो, जवळची माणसं आहे ती, जवळची माणसं आहे ती पाण्यात बघते ती तुमच्या. तुमचं चांगलं चाललेलं त्यांना बघवत नाही आणि तुमच्या डोक्यामध्ये शनी सरवली त्यांनी. तुमच्या घराभोवती शनिवारा दिवशी शनी काढावं लागणार आहे. देवासारखं गुण आहे तुमचं, देवासारखं राहत आहे. आडआडीच्या कामाला तुम्ही धावत पळत लोकांच्या लय मदत तुम्ही केली. लय लोकांना मदत केली, पण तुमच्या मदतीला कोण येत नाही. तुमच्या भोळेपणाचा फायदा घेते, पण तुमच्या मदतीला कोण येत नाही. तुम्ही लय जणांना मदत केली, पण तुमच्या मदतीला बगल काढा. आज राज्य जाऊन त्या लोकांना तुम्ही मदत केली, पण तुमच्या कामाला कोणी. देवासारखं गुण आहे, देवासारखं राहत आहे. जर खवळलं कुणी तर नागाचा फणा कसा काढताय तसाच भाग त्याच्याला. आमुषा पौर्णिमेला लोकांच्या जेवायचं जायचं नाही. आमुषा पौर्णिमेला लोकांच्या जेवायचं नाही. आणि शनिवारी सोमवारी दाढी कटिंग करायचं नाही, काळा कपडा कटिंग करायचा नाही. एवढं पाळावं लागेल. धोका आहे तुला. घरातली शनी आधी काढावं लागणार आहे. आणि ती शनिवारा दिवशी शनिवारी त्याला काय करायला लागेल. 3 कोंबड. माणसात माणूस नाही, जनावरात जनावर नाही. कुत्र्या मांजराचा कशी कळवंड आहे अशी कळवंड तुमच्या घरात आहे. आलेला पैसा ठरत नाही. एकतोय एका शिकाण्याने जातोय लगेच. तुमच्या घराला पैसा ठरना, घरात लक्ष्मी नांदना. त्यासाठी एक पर्याय करावा लागणार आहे तुला. सारखी माणसं आहे ती पाण्यात बघते ती तुम्हाला. तुमचं चांगलं चाललेलं बघवत नाही त्यांना. जसं वाटोळ व्हायला त्यांना आनंद होतो या. त्यामुळे तुमच्या डोक्यात सनी शिरली. तुमचं डोकं आमुषा पौर्णिमेला लई दुखतं या. ज्या दिवशी डोकं तुमचं जास्त दुखत होतं त्या दिवशी तुम्हाला गोळी सुद्धा मिळली नाही. हे सत्यच आहे. मग काय करावं का त्या दिवशी मात्र तुमच्या डोक्यात सनी शिरलेले. तेव्हापासून तुम्ही सैरबैर होताय. समजत ना रातच्याला काय करावं. लक्ष्मी आहे तुम्हाला कुलदैवत तुमचं. पहिली तुमच्या रानात घराभोवती तर लक्ष्मी आहे बघा. त्या लक्ष्मीला त्या सवासने बसवावं लागणार आहे. सवासाने कवा बसावं लागणार आहे ते तर आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी सवासनी ठेवा. तुमचं काय ते दूर होईल. मग माणसात माणूस येणार, जनावरात जनावर येणार आणि तुमच्या घरात लक्ष्मी नांदणार आहे. तुमचं कल्याण होणार आहे. मग त्यावेळेस ना माझी गाठ घ्यायला या आणि 5,051 रुपये मला द्या. आलं का लक्षात? समजा सांगितलं काय करायचं आहे. राम राम.